पोट भरायलाच आलेलं नाही, पोट भरायला पण पाहिजे, पण पोटाबरोबर आज काहीतरी आपल्याला जेवून जायचं आणि मन भरून द्यायचं. आणि आपल्या या आगरी भाषेत जो आजचा विषय दिलेला आहे तो आगरी बोली टिकवण्यासाठी दिशा आणि त्याच्यावर उपाय ते आम्ही तिघजण ठरवणार आहोत आणि तुम्हाला ऐकवणार आहोत. पण या ऐकताना तुम्ही पण लक्ष द्यायचं तर तुम्ही कुठे गेल्या, तुम्ही कुठे गेल्या आगरी शाळा. मग आगरी शाळा गेल्या ना, आगरी शाळा गेल्या ना तर मध्ये मध्ये कोणी बोलायचा नाही. मी असं नाही सांगणार, मी असं नाही सांगणार, हा मी ओरिजिनल गुरुजी आहो म्हणून सर्वांना सांगितलं तुम्हाला प्राध्यापक करू नको, मी गुरुजीच बरा आहो. त्या हाताची घरी ना तोंडावर पोट ठेवू नका, फक्त का. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आगरी शाला शाला ते शाळा, शाला ते शाळा हा प्रवास म्हणजे आजचा विषय. त्याला कारण असं आहे की शालन केल्याशिवाय आपले शाळा, आपली घरची शाळा शिकल्याशिवाय आपण शाळेत जा. पहिल्यांदा प्रत्येक बाळाच्या सोबतीला येते ती त्याची ब म्हणजेच मान, मान, नंतर माती, नंतर मातृभूमी आणि त्यानंतर मातृभाषा. तर माय काय करते, जन्म देते, माती काय करतं, भरण पोषण करतं, मातृभूमी आपला रक्षण करतं आणि मातृभाषा आपल्याला संस्कार देते, संस्कार. आणि यो संस्कार देणारी पहिली शाळा असतं ती असतं माझी बची बोली भाषा. जेव्हा बाळ जन्माला येतं ना तेव्हा त्या बाळाला अस, आईस, ब, आई जेव्हा जेवून जवळ ठेवतं ना तेव्हा ती कसं होतं पहिल्यांदा माहिती आहे आगरी भाषेत पाणी पाजायचं असेल तर हे बाळा मम 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 घे, मम मम घे. आता या ममचा काही शब्द काहीच नाही, बरं का, अर्थ काहीच नाही, पण तो मम पासून सुरू होतो. आणि मग तू दुधू घे, दुधू, ते प्रेमाने बोललं जातं. आवाज बरोबर येतो. तर इथून जी सुरू होते ना, तर आईच्या पासून जी आपल्याला बोलली त्या बाळाला पहिल्यांदा ऐकायला भेटतं, पहिल्यांदा ऐकायला भेटतं ती भाषा म्हणजे बोली भाषा. आणि आज आपण आगरी बोली भाषेची शाळा शिकत आल्या. ही शाळा शिकवायला 3 गुरुजी आले ना तिकडे. मी गुरुजी, ते सर आणि एक प्रोफेसर. मी पहिलीचा, हे 10वीचं, हे कॉलेजचं. आता म्हणजे बाळाच्या जन्मापासून आपण पुढे पुढे जाऊ ते कॉलेज करत जाऊ. पण या शिकताना आपल्याला बोली भाषा आणि तिची टिकवण्यासाठी जे उपाय आहेत त्या संदर्भात बोलताना अगोदर मला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझी दिशा ठरली पाहिजे. जर माझी दिशा चुकली की दशा झाली. मग दिशा योग्य असेल तर बरोबर जाऊ. मग माझ्या आगरी भाषेची दिशा बरोबर आहे का, बरोबर चालले का, या पहिल्यांदा आपल्याला ठरवायला लागेल. मग ते कसं ठरवणार, जर माझी सर्वेने सांगितला की माझी बोली भाषा ही मुखोद्गत आलेली आहे, तोंडी आलेली आहे, वंश परंपरागत, पण तिला खरी आपल्या अभ्यासक्रमावरती येईपर्यंत वाटा कोणचा आहे, ते साहित्यिकांचा. मग साहित्यिकांनी काय केला, साहित्य संमेलन केला, आगरी साहित्य संमेलन केला, आगरी ग्रंथालय उभारला, आगरी कवी संमेलन घेतला. मग दिशा बरोबर आहे ना सर, मग दिशा बरोबर चालली. पण दिशा जरी बरोबर असली तरी मध्ये गतिरोधक घडणार.
ते रस्त्यात जाताना गतिरोधक लागतातच. ते कसं, ते कंच हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा आम्ही दिशा ठरवल्यानंतर जिथे पोचायचं ना तिथे पोचू. आमच्या या संपूर्ण भाषणात तुम्हाला एक ऐकायला भेटेल की दिशा जरी माहीत असली तरी गतिरोधक आणि गतिरोधक मग आम्ही कुठेतरी भरकटतो. मग आम्ही कुठं भरकटतो आणि आम्हीच नाही भरकटलो तर शासन तरी कुठं भरकटतं याचा पण शोध घेण्याची गरज आहे. तेव्हा आम्हाला दिशा योग्य दिशेने जाता येईल. उदाहरण आम्ही कुठे कमी पडतो तर आम्ही बोलत नाही. आमची भाषण आम्ही बोलत नाही. सांगायला लागतं सगळ्यांना बोला, अरे आगरी भाषण बोला, आपले कार्यक्रमात तरी बोला, या आम्हाला सांगायला लागतं. आणि शासन काय करतं, आम्हाला सांगतं का अभिजात भाषा मराठी आणि दुसरीकडे सांगतं पहिलीपासून हिंदी अनिवार्य कंपल्सरी. आला माझी भाषा जर ती अभिजात तर तिला पुरं जाण्यासाठी तरी पण मला काय करायला पाहिजे. तुम्ही एक सांगता, दुसरी लगे इंग्रजी टपकले, तिसरी लगे हिंदी पण टपकवता. आमचे बाईक पोऱ्यांनी 6 वर्षाच्या पोऱ्यांनी करायचा तरी कर. ह्या विचार आहे आणि हा विचार घेऊन आज आपण ही आगरी शाळा आपली जपण्यासाठी कोणत्या अंगाने पुढे पुढे सरकलं पाहिजे. तर मी एक सांगतो की ह्या व्यासपीठावर मी आगरी बोलीचा जन्माचा झालेला आहे. सर आहेत ना ते आगरी बोलीच्या भाषेतून जन्माला आले, परंतु ते वऱ्हाडी भाषेतले आहेत, ते आपले अहिराणी भाषेतले आहेत. पण त्यांचा जो काम म्हणा सगळा आतापर्यंतचा तो सगळे भाषांची पोरांशी जोडलेला आहे. आणि सर काय करतात तर सगळ्यात महत्त्वाचा सरांचा कार्यक्रम जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघला असेल तो म्हणजे माय अर्थात आईच्या कविता. मायला घेऊन पुढे चालले म्हणजे आपल्या महिला, बरोबर की नाही. आणि पूर्ण महाराष्ट्रात खेडे गाड्यापर्यंत सर पोचलेले आहे. कोणाला घेऊन, आईला. पण त्या आईला घेऊन जाताना प्रत्येक कवीच्या त्या त्या बोलीभाषेतील कविता ते आपल्या आईच्या माध्यमातून मांडतात. म्हणजे त्याचा संवर्धन ते करतात, जपतात ती आपल्या सहित. आणि सर समोर बसलेले आहेत धनंजय पाटील, धनंजय पष्टे सर. पहा बरं, हे प्रशांत आहे का माहिती का, सगळ्या भाषांना बोलीभाषेला घेऊन ते पुढे सरकतात. म्हणून ते प्रशांत महासागर जाते, नाव पण प्रशांत. आणि हे काय सर्वचे सर मित्र, मग ते काय सर्व सोबत आल्यानंतर सगळे धनंजय ना, आहे का नाही. त्या धनंजय सर तुम्हाला तुम्ही सांगतो सर की तुम्ही जरी पण मुरबाडमध्ये जन्माला आले, कुणबी भाषा जी आहे, कुणबी भाषा ही कुणबी भाषा आपल्या आगरी समाजाला जोडलेलीच आहे. तर आपली ही समाजातली ही बोली भाषा, ही शाळा जी आहे ती आपली बोली जपण्यासाठी नक्की कशी दिशा असते. कुणबी आणि आगरी, आता कसं आपल्यामध्ये म्हणे ना, माय बरोबर मावशी जगू. आता कुणबी आणि आगरी भाषा या बहिणी आहेत आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये जास्त माया पुलकी. मी लहानपणी जेव्हा चाळीत राहत असायचो तर माझ्या घराच्या समोर 2 मुल्या होत्या आणि त्या मुलीची मालक आगरी होत्या. त्या राहायला पायगावला होत्या, माया पायगावला. तिथे आतमध्ये ती माणसं सगळी तरुण सगळे आगरी राहत असायचे आणि त्यांना पण अशाच कविता लिहायची वगैरे आवड होती. त्यामुळे भाषेची जी जवळीक आहे आगरी भाषेची ती माझी लहानपणापासूनच आहे आणि मला खूप प्रेम आहे त्या भाषेविषयी. भाषा कोणती असो, कारण भाषा हा कधी अडसर होत नाही, अडसर होता कामा नये. आता जसं हे म्हणाले की हिंदी कशाला, इंग्रजी कशाला, मला त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. सगळ्याच भाषा यायला पाहिजे. अनिवार्य जरी असल्या तरी राष्ट्रभाषा, जागतिक भाषा, त्यानंतर आपली राज्यभाषा आणि आता ही आपली बोली भाषा, या सगळ्यांचं ज्ञान आपल्या पुढच्या पिढीला झालं पाहिजे. आणि आपल्या याचा विषय चर्चासत्राचा असा आहे की भाषा टिकवायला पाहिजे. आपण टिकवण्याचा नक्की उपाय कोणते किंवा विषयामध्ये दिले की दिशा काय एक्झॅक्टली. तर मगाशी आपली चर्चा झाली तर विद्यापीठ स्तरावर आगरी भाषा ही ऑलरेडी मान्य झालेली आहे, पण शालेय स्तरावर अजून काही कोणत्या पद्धतीचा पाठ किंवा जसं
बहिणाबाईंमुळे मराठी भाषेच्या कविता सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये आहेत. पण आगरी भाषेचा असं धडा कोणत्या पहिली ते 10वीच्या याच्यामध्ये नाही. तर त्याला आपण काय करतो, आपल्याकडे सवय आपल्या असताना आपण मायाळू लोक आहोत ना, तर मायाळू लोक असल्यामुळे आगरी आणि कुणबी मायाळू लोक ते बाकी दुसऱ्या कोणाचा त्रास नाही, आपल्या भावाला त्रास देतील पण शेजाऱ्याला त्रास नाही द्यायचे. हा एक स्वभाव आहे आपला. त्यामुळे आपली जी भाषा आहे ते टिकवण्यासाठी साधारणतः 1ली ते 10वीच्या स्तरावर जे शिक्षक वृंद आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र आले, आगरी समाजाचे जेवढे शिक्षक आहेत. कारण की माझ्या बघण्यातच मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या महाविद्यालयांमध्ये चांगल्या चांगल्या पोस्टवर अशा पद्धतीचे आगरी प्रोफेसर आहेत आणि त्यांना ही शोकांतिक आहे की बाबा आगरी जी भाषा आहे ती अशी राज्यमान्य झाली पाहिजे अशा पद्धतीने. तर मी तो प्रशासकीय मुद्दा तुमच्याशी मला विचारलं की कुणबी आणि आगरी याचा संबंध काय घनिष्ठ आहे. कोकण तालुक्यामध्ये जर बघितलं तर सगळीकडे ढवलांचा जो प्रकार आहे, तर मगाशी त्या ढवला गायल्या पारंपरिक गीतं गायली याच्यामध्ये किती मायेचा ओलावा आहे. मी बसल्यानंतर अंगावर माझ्या शाळा येत होती, मला गावची आठवण येत होती, गावच्या सगळ्या मावश्या आजी सगळ्या त्यांची एक म्हणजे आपल्याला ती अशी मायेने हात फिरवून बोटं म्हणून बोटं वाजली की लय माया आहे अशा पद्धतीने ह्या भाषेने आपल्याला माया केली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आपण सगळ्यांनी निर्माण केलं. कारण की ऍक्च्युली दिशा तर आग्र्याने सुरू झाली, सर्वेशने आग्र्याने सुरू केलं तेव्हा लोक त्याला अतिशय म्हणजे प्रतिसाद त्याला खूप दिला आग्र्याने. तेव्हाच ते आगरी चळवळ मयुरेश कोटकर आता ते चांगले सिरियलमध्ये नामवंत आहेत, महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे. आणि तरी सुद्धा त्या भाषेपोटी आवर्जून अशा पद्धतीच्या कार्यक्रमात सहभागी आहेत. याचा अर्थ असा की आपण खरंच जागरूक आहोत, आपण योग्य दिशेने. तो पण ते पण मुद्दा विचारला की आपण योग्य दिशेवर आहोत का. आपण योग्य दिशेवर आहोत, अजून काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो का, तर ते आपण त्याच्यावर आपण बोलू. काही उपाय माझ्याकडे आहेत, त्याच्यापूर्वी आपण जरा सरांचं पण मत घेऊया. एक्झॅक्टली बोली भाषा टिकवण्याच्या दिशा कोणत्या. कारण इथे प्रकाशन केलं आपण, आता हे पुस्तक जे प्रकाशन केलं त्याच्यामध्ये पसायदान वाचलं मी, काय बरं वाटलं असेल मला. म्हणजे ज्ञानेश्वर आगरी समाजाशी किती कनेक्टेड आहे हे मला तिथे जाणवलं. आणि म्हटलं आता आमचं जेव्हा चर्चा संपेल ना तेव्हा आपण पसायदान वाचू. हा सर्वेशलाच वाचायला बघितलं हा, किंवा ज्यांनी लिहिल्या मोरेश्वर पाटील यांनी लिहिल्या. हा मोरेश्वर पाटील, हा नमस्ते. तर म्हणजे कुठेतरी आहोत ना आपण, योग्य दिशेलाच आहोत. ढवलांचं पुस्तक आपण प्रकाशित केलेलं असेल कदाचित बऱ्याच ठिकाणी. आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये गिरीश कंटे म्हणून त्यांनी ढवलांचं पुस्तक तयार केलेलं आहे. ढवलांची गाणी आहेत. रात्री आम्ही युट्यूबवर जातो तेव्हा डेफिनेटली आगरी गाणं ऐकल्याशिवाय मी तर काही झोपत नाही. कारण की त्याच्यामध्ये तो जो मायेचा ओलावा त्या याच्यामध्ये जो शब्दांमध्ये आहे तो अत्यंत म्हणजे भावून जातो आणि शांत झोप लागते अशा पद्धतीने. कारण त्या एकवीर आईच्या गळ्यावर जाऊन शूटिंग करून काय गाणी वगैरे केलेली आहेत बरीचशी, ती ऐकल्यानंतर एक आनंद वाटतो. म्हणजे आपल्या भाषेला दर्जा आहे. जर लोकांना लोकांना ती भाषा ऐकावीशी वाटते म्हणजे दर्जा आहे. आता इथे आहेच, पण आता आपण खूप म्हणजे पुढे आलो. पण आम्ही जेव्हा शाळेत वगैरे होतो ना, तर शाळेत जर आम्ही एखादा अशुद्ध शब्द वापरला ना तर आम्हाला मारायचे. काय वेगळं बोलले, काय एवढं शिकलाय आणि अशी अशुद्ध भाषा बोलतो. आम्ही गावचा एखादा शब्द जर बोललो ना काय त्याला काही कळत नाही. म्हणजे अशा पद्धतीने हेटाळलं जायचं. पण त्यावेळेला मी स्वतः म्हणजे जेव्हा मी बेडके शाळेत होतो त्यामुळे ब्राह्मण समाज जास्त होता शाळेमध्ये आणि 1-2 फक्त होते. आम्ही कुणबी होतो, एखादा कोणीतरी वेगळ्या समाजाचा होता. त्यावेळेला ती भाषा प्रमाण भाषा, मराठी जी प्रमाण भाषा आहे त्यातले अनेक शब्द हे आगरी आणि कुणबी समाजामध्ये म्हणजे प्रमाण मानलेले आहे. इव्हन इंग्रजी शब्द पण आहेत. आमच्याकडे सिख झाला का बोलतो ना आपण, सिख झाला का. आता सिख झाला का तर सिख SICK सिख म्हणजे आजारी पडणं, म्हणजे आजारी पडला का. म्हणजे इतकी ती भाषा म्हणजे तेव्हा इंग्रजांच्या काळापूर्वीपासून ती इतकी कनेक्टेड आहे. खूप अशी म्हणजे त्याच्यामध्ये खूप असं काय म्हणतात त्याला दखल घेणारी भाषा आहे. सगळ्या भाषांची दखल घेणारी भाषा असं म्हणता येईल.
कारण की जसं दीपा पाटलांचं सांगतो आपण मूळ कायद्याचा जे जनक आहेत नारायण पाटील, आता ही काही साधी गोष्ट नाहीये. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यानंतर ज्या काही चळवळी झाल्या आणि मूळ कायदा जो आला हा, आणि याच्यामध्ये राहील त्याचं घर आणि कशी त्याची जमीन, त्याच्यामध्ये अनेक भूमिहीनांना जमिनी मिळाल्या मूळ कायद्यामध्ये. आणि म्हणून आपण आज आधी भाकरी सुखाने खातोय आणि गावामध्ये कोणी सावकार नाहीये. सगळे एकच आहोत, सगळे आपण एक आहोत. कुठेही आपण असमानता नाही आपल्याकडे. बाकी ठिकाणी कुठे असेल तर माहित नाही, पण मला ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात गेल्यानंतर मला अशी काही तुझा भाव कोणामध्ये दिसतो असं वाटलं नाही, की सकारात्मक बघतो. त्यामुळे बाकी सगळ्या मुद्दे निराळे आहेत. तर आपण ज्या म्हणजे मी आता मागचा मुद्दा सांगितला तुम्हाला, प्राचीन जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा, आणि आता आपण AI बेस आहोत. आता तुम्ही तर एक संकेतस्थळ बनवलेलं आहे आपल्या याचं, शासनाचं कुठेतरी संकेतस्थळ आहे ना, तर त्या संकेतस्थळाला आपण असं आधुनिक शाळेचं तुम्ही एक संकेतस्थळ बनवलं, डॉक्युमेंटेशन केलं आपण. भाषा संचालनालयाचं आपण त्या पद्धतीची जर दखल घ्यायला सांगितली तर आपल्या आगरी भाषेचा धड्याचा समावेश पाठ्यपुस्तकात झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढे आपण सगळे सक्षम आहोत. आपल्याकडे भरपूर राजकीय पण आता पाठबळ आहे, भाषेच्या संदर्भात विचार करणारे नेते आपल्याकडे आहेत. तर त्यामुळे तो मुद्दा आपल्याला घेता येईल. अजून एक मुद्दा मला अजून कोट करतो सर, बोलतोच आहे, AI बेस आहेत. आता AI बेस सगळं चाललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अगदी आता ढवला गाणाऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा मोबाईल घेऊनच, आणि तानपुरा पण मोबाईलवरच लावलेला आहे, आणि तो बरोबर तो सुरात जातोय. आपण आता सुरातच भाषेची वाटचाल करू, बरोबर होऊन जाईल. तर AI बेस जर आपण केलं आणि असं जर डॉक्युमेंटेशन आपण तयार केलं असं क्लाउडवर आपलं स्वतःचं, जे डिस्क्लोज होणार नाही, त्याचे तुम्ही पंचमहाभूतांनी त्याचं कंट्रोल ठेवा तुमच्यावर, आणि ते डॉक्युमेंटेशन तयार झाल्यानंतर आपण अगदी पुढे इतकी तुमची म्हणजे पोच आहे की तुम्ही गुगलला पण सांगू शकता की आता गुगल ट्रान्सलेटरवर इंग्लिश पॅरेग्राफ टाकला, आगरीमध्ये ट्रान्सलेट करून द्या. ट्रान्सलेटर करतील, लोकांना जॉब मिळेल. आगरी मुलांना जे शब्दकोश बनवतील त्यांचा एक मोठा म्हणजे व्यावसायिक तो एक मुद्दा तयार होईल, त्याच्यामध्ये चांगला. याच्यावर आपण विचार करू डेफिनेटली. आणि बाकी अजून बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत. मला सरांच्या विषयी बरंचसं ऐकायचं आहे, की ते मराठी बोली पण खूप मधुर आहे, आणि महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम ते करतात. त्याच्यावर त्याची चर्चा झाली. मला वाटतं आगरी भाषेसंदर्भात जो काही समन्वय तुमच्या अभ्यासामधला तो आपण इथे व्यक्त केला. पष्टे सरांनी आता खूप सुंदर वाक्य बोलले ते खूप आपल्या मनात रुंजे घातले. खूप चांगल्या पद्धतीने बोलले की सुरातून बोल पुढे जाऊ. मयुरेश मी 7वीला असेल किंवा 6वीला असेल, सर्वेश मी चंद्रकला ताईला खूप ऐकलंय लहानपणापासून, आणि आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये ना एक गाणं थांबलेलं आहे सातत्याने. ते आगरी शाला जी आहे ना, हिचं वैशिष्ट्य काय माहिती आहे ना, हिला भिंती नाही आहेत. आगीन गाडी पळते बगीन गाडी, गाडी चालले गो एका मंदी, गाडी चालले गो एका मंदी. तांब्याची तार मंदी पोरी रडतीस कलान, मनामंदी पोरी रडतीस कलान, मनामंदी. सासर मिळलंय तुला माहेरवाणी, तुला वागवीन गो लेकीवाणी, तुला वागवीन गो लेकीवाणी. आगीन गाडी पळते बगीन गाडी, गाडी चालले गो एका मंदी, गाडी चालले गो एका मंदी. तांब्याची तार मंदी पोरी रडते कला, मनामंदी पोरी रडतेस कला, मनामंदी रडतेस कला, मनामंदी. हे केवळ आपलं गाणं नाही आहे, ही आगरी संस्कृती आहे, बोली आहे. पोरी रडतेस कलान मनामध्ये. किंवा वसई विरारच्या भागामध्ये आपण फिरायला गेलो ना, सारी चक्कर मारली ना, तर आईच्या संदर्भात मी कविता आणि गाणी गोळा करत होतो. काय सुंदर सापडलं मला सगळं.
आपल्याच भाषेचं ते धन आहे ते सगळं. सारा रे माझे रुपये 15 बसायचे 15 योग्य रुपयाने मला 15 नखवा वल्लो वल्लो बिगिन वल्लो तुझा उडका नखवा वल्लो वल्लो बिगिन वल्लो तुझा उडका श्रावण आले भरवा मुंडवला श्रावण गेला आणि भरवा मुंडवला बाई धामना धामना महिन्याची रजा बाई धामना धामना महिन्याची रजा हो कशाला तोय तुला महिन्याची रजा हो कशाला तोय तुला महिन्याची रजा माझ्या आईची आगमना परते माझ्या आईची आगमना परते. आईची याद केवळ आईची याद नसते, ती आपल्या बोली भाषेची पण याद असते, आपल्या एका संस्कृतीची याद असते. म्हणून एका चांगल्या दिशेने आपण आहोत. म्हणजे आता चंद्रकलाताई आहे, आपला दया आहे, खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं धौलाचं भरण पोषण पण आपण करत आहात. जे मला असं वाटलं होतं सर्वेश मध्यंतरीच्या कालखंडामध्ये थांबलं होतं, असं थांबल्यासारखं झालं होतं. भिवंडीला मी गेलो होतो, कोर्टाजवळ एक गृहस्थ होते, ते धवल्यावर काम करत होते. म्हटले धवल्याची गाणी मला मिळतील का असा मी खूप आग्रह त्यांच्याकडे धरला लावला. पण त्यांना काही पुस्तक करायचं होतं, ते त्याचे अभ्यासक होते, ते काही आपल्यासारखे वेडे गवाळे नव्हते. हा आपण वेडेच असतो ना, काही का आपण घेतलं गेलं की ते दुसऱ्याला देऊन टाकतो ना, तर त्यांना काही तसं द्यायचं नव्हतं. परंतु एक भीती माझ्या मनामध्ये सारखी आहे, त्या दिशेला आहोत आपण, व्यवस्थित आहोत आपण. आता चंद्रकलाताई किंवा ताई जे धवला म्हणत होते त्यावेळेस अख्खा सभागृह जे ते स्तब्ध झालं होतं. ते कानामध्ये प्राण ओतून ऐकत होतं सगळं. सर म्हणाले की काय स्पष्ट म्हणाले, काय सुंदर आहे हे सगळं, किती छान आहे. सर्वेचं नाव त्याच्यामध्ये गुंतलं, त्याच्या बायकोचं नाव गुंतलं. त्याचं पण कारण वेगळं होतं. सर्वेश खूप कार्यक्रमात असतो, बायकोला त्रास होतो, केव्हा केव्हा ते पूजेचं नाव गुंतलं की मग तिलाही बरं वाटतं, विचारायला आहे मी पण इथे आहे नव्हतं. ते चांगलं केलं पाहिजे. आणि डीजे नावाची गोष्ट आली ना आपल्याकडे, त्याच्यामुळे फार फार बोली भाषांची गडबड झाली, गोंधळ झाला असं मला वाटतं. म्हणजे मी महाराष्ट्र शासनाच्या 27व्या कला महोत्सवामध्ये सर दिल्लीपर्यंत गेलो होतो. मी दिल्लीमध्ये ऐकलं सर, मला लगीन करावं पाहिजे, नवरा घेतली मला पाहिजे. मी खानदेशात ऐकलं. आता जिथे कुठे लग्न कार्य चाललेत ना महाराष्ट्रभर, मी तिथे ऐकलं. म्हणजे भाषा माणसाला जोडायचं काम करतेच करते, परंतु समृद्ध पण करते. फक्त ते डीजेच्या मध्यंतरीच्या काळात डीजेवरची गाणी आली ना, ती सगळ्याच भाषेंना गोंधळ घालणारी आहे. म्हणजे आईच्या कविताचा प्रयत्न मी करतो तेव्हा मी मुद्दा म्हणून सांगतो की ते एक खूप सुंदर गाणं आलं होतं. माझ्या इथे सगळ्या मावल्या माझ्या बहिणी बसल्या आहेत, त्यांचा सन्मान करणारं गाणं होतं. तुमचा खूप सन्मान केला त्या गाण्याने. सगळे फिल्म सिटीतले आपले खूप मित्र नाचले, त्यांना जोरजोरात नाचले खूप त्या गाण्यावर. एवढा सन्मान होता आईचा ना, शांताबाई आहे की नाही, माहीत सन्मान होता की नको आईचा, किती मोठा सन्मान केला. काय कशी आपल्या आटापटक चवळी चटक आहे ना, असं आहे का? कोणालाही वाटलं नाही की डीजे फोडावा, कोणालाही वाटलं नाही थांबावं. अरे ते माझी शांताई आहे ना, माझी आत्या, माझी बहीण, माझी मामी, माझी जी काही लागते शांता म्हणून, ती घरी रडत यायची, मुलं चौकामध्ये छेडायचे तिला, मुलं तिला बोलायचे तिच्याकडे बघून शांताबाई, तिला लाज वाटायची, ती घरी यायची रडायची बिचारी ना. अशी गाणी नसावी, सन्मान करणारी गाणी असावी. त्या बाबाच्या मनांची ओळख सांगतो मी की आई कुणाची बी असो तिचा सन्मान करावा, आई कुणाची बी असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलांसारखा शिकावा. तेवढा आईचा सन्मान, संस्कृतीचा सन्मान, भाषेचा सन्मान करावा. आपली भाषा जी ना सध्या मला एक भीती काय वाटते अजून ना, की प्रचंड शिवराम होत चालू की काय आपला वाटायला लागला आपल्याला. पण ते तसं नाहीये. किती सुद्धा दमदाटी पण आहे आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये. मौर ठेवायचं सोडून निरखित कोणाला आग लाव तुझे,
बघित कोणाला टोकरी कोणी झैलीने सकाळचे पायरी मावरे ठेवायला खिशेने धमरी वाकर थोबाड घेऊन सगळं तुझं हो बाजूला हट मेल्या आग लागू तुझे तोंडाला तुझ्या होटावर पिकल्यात मुशा गावात हवाण्या माकर मुशा मेल्या डोंगऱ्या वाणी तुझी दशा वाईट खोर आता तू सोर हो बाजूला. त्याच्यामध्ये मायेचा ओढावा त्याच्यामध्ये असतो. मायेचा ओढावापणे पण असा आता माझा इथे कुठे व्यवसाय सुरू झालाय. तू शांतता करू नकोस, तू जरा बाजूला हो. मला आता जरा सगळे व्यवसायाची मांडामांड होते पण ते किती प्रेमळपणा हट्ट मेले आग लागू तुझे तोंडाला त्याच्यात सुद्धा हे गोष्ट येते. त्यामुळे जे काही दिलंय ना आपल्याला ते प्रचंड भरभरून दिलंय. ते मला असं वाटतं की सातत्याने आपण त्याच्या मागेच धावलं पाहिजे. जशी चंद्रकलाताईने माझ्या ताया ज्या आहेत ना धावला म्हणतात, किती वर्ष धावला चाललाय आपल्याकडे. मला मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बोललो ना भीती वाटली नाही की हा धावला मरेल की काय जाईल की काय. कारण की आपल्याकडे काय झालं की एकदम पैसा आला, प्रसिद्धी आहे आणि आपली भाषा बिघडली. आमचा आजोबा असं बोलत होता कधी असाच आवाज लागायचा होता. साधा आवाज कधीच लागला का साधा आवाज. पण आपण शिकायला पण लागलो आणि प्रचंड मग आपण काय काय गोष्टी म्हणजे आगरी भाषाच मला येत नाही. मी इतका सुधारलो आहे म्हणजे किती असंतोष झालं हे दाखवण्याचं सगळे धडपड सारखी ती गोष्ट की घरामध्ये आपण मातृभाषेतच बोललं पाहिजे आणि मॅक्सिमम टू मॅक्सिमम सगळे शब्द मुलांना माहिती पाहिजे. आणि बाहेर त्याच्यामध्ये सर तुम्ही जो सांगितलं ना घरात बोललं पाहिजे. पण मी त्याच्यावर पलीकडे मी सांगितलं बघा विषय का टाकला आगरी शाळा ते शाळा म्हणजे कसं सर तुम्हाला पर्यायी सांगतो की माझी भाषा जर मला जपायची आहे, जर मला माझ्या भाषेला पुढे न्यायचं आहे, हा जर माझा काम असेल तर मी समजा शिक्षक म्हणून काय करू शकतो. समजा मी शिक्षक आहे, मी काय करू शकतो. मी काय केलं माहिती आहे का, मी अधिकारी झालो आणि मग मी शाळांवर जायचो, मी मराठी शुद्ध मराठीत बोलायचो आणि मग पुढे जायचो. पण एक दिवशी मला असा चमत्कार सर समजला की जो आपल्या आगरी शाळेसंदर्भात मला सांगता येईल. मी अधिकारी झालो तर पालक सभा घ्यायचो, गावागावात जायचो. मग मी काय करायचो, जी सगळी पालक घ्यायचं ते आगरी असायचं. मग मी आगरीनेच बोलायचो की बाय कशी असतो तर त्या सगळ्या गोष्टी अशा साहेब कसं बोलतात हा. तर मी त्यांच्या समस्या त्यांच्या भाषेत सांगायला लागलो आणि मी जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरापर्यंत गेलो ना, अरे बघा ते आपलं साहेब हो ना आपलं साहेब. तर बोली भाषेचं कसं माहिती काय, एकमेकाला मनापासून जोडायचं काम करतात. मग ती पूरक झाला असा मी केला, मग पूरक झाला ते फका ध्यानात ठेवा. मी असा शाळा जात असताना असा मला त्या बायकांना पुरुषांना पोरं आले ना, अरे बाला कुठे जर तू चलणार शाळा जो ये नाही त्याला मी असा बोलायचो. मग ती पोर गुरुजींना मी सांगायचो मॅडम हा काय याची प्रगती दिसत नाही. तू काही बोलत नाही ना सर, तो बोलतच नाही काही, किती बोलत नाही तो बोलतच नाही. मग मी त्याच्या जवळ जायचो, मी आगरी भाषेत बोलायचो आणि आगरी भाषेत बोलायला सुरुवात केली. मग मी त्या मॅडमना सांगायचो की मॅडम तुम्ही फक्त 10 मिनिटं थांबा, मी तुम्हाला तो मुलगा माझ्या 10 मिनिटं बोलायला तो माझ्याबरोबर नुसता बोलणार पण नाही तर मला नंतर सोडायला पण येईल. खरंच सर असा चमत्कार व्हायचा. हा चमत्कार कशाने होतो माहिती आहे, बोली भाषेने. ह्या बोली भाषेचा महत्व आहे. मग आम्ही काय केलं सर, आम्ही म्हणजे आगरी शाळा आहे म्हणून हा विषय देतो सर की मग त्याच्यामध्ये चिनी नावाचा धडा होता का तिने तो पराक्रम केलेला होता. मग मी आमच्या शिक्षकांना सांगितलं आपल्या गावात ज्या पोरीने एखादा पराक्रम केला असेल तो पराक्रम तिथे त्या पाठ्यक्रम म्हणून घ्यायचा आणि तो पराक्रम आगरी भाषेत सांगायचा. ती पोरं आगरी भाषेत सांगायची. आमच्या पोरीने ना अशी गेली, बांधाव गेली, चिरा दिसला, मग तिने तिथे असा केला तसा केला
आणि त्या बोलायला आवडा आणि त्या अळकाला आवडत मजा यायची. माझी झाली ना शाळा, मी जपली ना तिला, मी तिला समृद्ध केली ना. आणि जी पोरं मराठीत बोलायला घाबरायची ती बोलती झाली. मग बोली भाषेचं महत्व माहिती काय? बोली भाषेचं महत्व याच की तुम्ही जेव्हा इंग्रजी माध्यमात टाकता किंवा एखाद्या आदिवासी मुलाला मराठी शाळेत एकदम ब्राह्मणाच्या शाळेत टाकला की ते पोर कसं असतं ते दबून असतं, ते बोलायला बोलत नाही. आणि ते बोलायला जावा म्हणून आपण बोलला पाहिजे. आगरी बोलाची आगरी जपाची, ते ह्यासाठीच. आणि ही शाळा आहे ना, म्हणजे सर मी तुम्हाला सांगतो, आगरी साहित्य संमेलन असो, आगरी काव्य संमेलन असो, आगरी महोत्सव असो, परंतु त्याला सर्वोच्च टोक काय असेल सर तर आगरी शाळा. नाही पण सुनील सर, मी पण तुम्हाला परवा सोनाला म्हणायला तेव्हा मी म्हणालो. आणि आपल्याकडे सर्वेक्षण जे आगरी खूप सुंदर पद्धतीने मराठीमध्ये लिहित आहे. मी ते म्हणतो की बोली भाषेमध्ये मला आईची कविता सापडत नाही, मला बापाची कविता सापडत नाही. बोली भाषा रामनाथ दादा, बोली भाषेमध्ये मला आईची कविता सापडत नाही, बापाची कविता सापडत नाही, आईचं चांगलं गाणं सापडत नाही, बापाचं चांगलं गाणं सापडत नाही. आता 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 गरज आहे बहीण भावाच्या नात्यांमध्ये पडलेल्या दराराची, तर त्याचं पण गाणं झालं पाहिजे. ते गाणं मला सापडत नाही. म्हणजे मी 8वीला माझं गाव सोडलं, मालेगाव सोडलं आणि मुंबईत आलो, तर लोकांना असं वाटलं की ते हा भाषा विषय विसरला असेल, पण तो स्वर नाही विसरता येत आपल्याला. गहू दयस बाजरी दयस दयता दयता माय दयन दयता याद माहेरणीस माहेरणीस. गहू दळते बाजरी दळते दळता दळता माय दळत दळता याद माहेराची येते माहेराची येते. अशी खाऊशी वाटस मला कोबरानी खीर येळ मने गे खीर गाव कोस कोस दूर माय कोस कोस दूर. आणि काय गंमत असते ना भाषेची मातीची. माया मातीनं सांगण. या सगळ्या लेकरांना का वाटलं की आगरी सगळे भाषेच्या संदर्भात आपण एकत्र आलं पाहिजे? का वाटलं तुम्हाला सगळ्यांना की का आपण एकत्र आलं पाहिजे? का प्रशांत सरांना बोलवलं पाहिजे? का स्पष्ट सरांना बोलवलं पाहिजे? माया मातीनं सांगण आती पेरा नाती गोती. माया मातीनं सांगण आती पेरा नाती गोती. काय काम न करू पण काम येस रसवंती काम येस रसवंती. खानदेशामध्ये ही कविता सगळी बहिणाबाई चौधरीच्या नावानं प्रसिद्ध झाली. मी म्हणून सगळ्यात मोठा सन्मान मिळाला आपली कविता जर बहिणाईच्या नावानं. मी पण मालेगाव नाशिकचे काही पत्रकार होते, ते म्हणाले की ही कविता तर विद्यापीठात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये लागू पाहते, ते बहिणाबाई चौधरीच्याच विद्यापीठामध्ये लागू पाहते, पण आपण बोललो पाहिजे. मी शेवटच्या कडवामध्ये माझं नाव म्हटलं होतं. जसं रामनाथ दादा सवय आमचे सगळे जुने जे माणसांना फार आहे बंधू पर शांत मना. प्रशांत नाही, माझी आजी मला कधीच प्रशांत म्हणाली नाही. ती हो प्रशांत ए प्रशांत किंवा ए परेशान इथपर्यंत जाईल. बंधू पर शांत मना याद येस माय रोज त्यानं विमान होस माय काम न हलक वस माय काम न हलक वस. गहू दयस बाजरी मी बोली भाषांचे सगळे खूप प्रयोग केले. मी गोव्यापासून वेड्यासारखा रणरण फिरत आलो आणि गोळा करत गेलो कविता. तर ते एक कविता तुमच्या सगळ्यांच्या काळजात वाचते. त्या कवितेची चाल माझी चांगल्या चालीच असल्याने ते काही कांबळे सांगत नाही, जोशी सांगत नाही, मोऱ्याला सांगावं लागतं. हंबरून हंबरून वासराले चाटते जवागाय तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय. आया बाया सांगता की मी होतो जवाबाना दुष्काळाच्या साली माय चाटला होता पाना. पिठामध्ये
ते कुठे सापडत नाहीये. मी सुनील सरांना आपण लिहून द्यावं, मला लिहूनच्या नाही. आपल्या आयाने किती भोगलं ना, आपल्या आयाने किती सोसलं ना, आपल्या बापाने किती भोगलं ना. एक बापाची ओळ, एक आईची ओळ जरी याच्यातून आली ना, एक बहिणीची ओळ जरी आली ना, फार फार ओळ. आपल्याकडे तर ते इतका धोका आहे. परवा मला राजेश सांगत होता गाडीमध्ये की आता बहीणच म्हणते की मी जाणार नाही, तो मला एवढं वाटत नाही तर बघते तुला काय. भाऊ नाही बोलत, बहीण बोलते. तिकडे विदर्भामध्ये तसं नाहीये. माई माया बनवाले सांगा, माई माया बनवाले सांगा, नको आणू डोळा पाणी, तटीनी बी अनवानी, अटी तू बी अनवानी. माय माया बनवाले सांगा, नाही विकली गा चोळी, नाही विकली गा मोळी, लाज राखता राखता उभी फाटली व चोळी. माय माया बनवाले सांगा. सांधण्याची गरज आहे, ते सांधलं पाहिजे. ही स्पष्टीकरण विनंती करेल. पुढे आपण सर, मला एक म्हणजे आपल्या संपूर्ण आगरी शाला म्हणून एक सांगावंसं वाटतं. सर, तुम्ही इतकी आत्ता जी काय मायबोलीच्या वेगवेगळ्या भाषेतून सांगितलं ना, हे गाण्यातून सांगितलं. आपल्या आगरी ज्या महिला आहेत किंवा आमचे कवी गायक आहेत, हे सर काय करतात माहिती आहे का, हे अभंग आहेत, त्या काही नंतर आमचे लोकगीतं आहेत, देवांची गाणी आहेत, धवला गाणी आहेत, हे सगळं येतं आहे ना सर. तर हे एक गाणं काय करतं आगरी म्हणजे मायबोलीला काय देतं पुढे, तर ते एक गाणं जेव्हा एक मुलगा, लहान मुलगा ऐकतो ना, तेव्हा ते मुलगा मरेपर्यंत गाणं गुणगुणत असतो. म्हणजे ते मायबोलीचा शब्द, ते शब्द तो एक पिढी पुढे सरकवतो. तुम्ही सर सांगता की मायेबद्दल बोललं पाहिजे किंवा लिहिलं पाहिजे. सर, आता सकाळी सकाळी एक गाणं झालं आमचं, ब बाई ब आगरी ब, सामुंक जेली डोकरी ब आमची आगरी ब. पण हे नुसतं वर्णन बचं नाही, बचं वर्णन नसून हे मायबोलीचं वर्णन आहे सर्वेश सर. मायबोलीचं वर्णन काय, मायबोलीचं वर्णन आहे की म्हणी आहेत त्याच्यामध्ये, सास्तार आहे त्याच्यामध्ये. मग सास्तार काय असतं माहिती का, सास्तार असते अनुभवांची खाण, अचूक बोलणं, अचूक. माझी ब बोललेली आहे, माझी डोकरी ब बोललेली आहे. ते सास्तार या गाण्यातून जेव्हा आम्ही रचतो ना, तेव्हा त्याच्यावर नाचतील ना, तेव्हा ती आमची आगरी बोलीच्या भाषेसोबत आमची सास्तार पण पुरेपुरे चालतील. आणि ह्यालाच बोलतात आपली जपणूक. योग्य दिशेने आपण पुढे सर. हे ते थोडं परिवर्तनाच्या बाबतीत असं होतं की कविता ते गाणंच आहे ना, ते अजून पुढे जायला पाहिजे. ते गाणं ती कविता अजून पुढे जायला पाहिजे. मी असं म्हणतो की मी अरुणदादासोबत खूप दौरे केले. खरं तर मराठीला चेहरा जो दिला ना माझा, अरुणदादानेच दिला. आज आगरी शालाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो अरुणदादाला. पण दादाला बोललो असं की दादा हे सगळं घेऊन बोलतो आपण. मराठीमध्ये लिहिणारे खूप लोक आहेत, बोली भाषी मध्ये लिहिणारे लोक कमी झाले आहेत. ढवला गाणारे खूप लोकांनी सापडणार तुम्हाला. बोटावर मोजण्या एवढीच नाव आहेत आपल्याकडे, बरोबर. कोळी गीतांचं एक काळ इतकं मोठं समृद्ध दालन होतं आपल्याकडे, इतकं सुंदर होतं. त्याच्यामध्ये सगळं दिसायचं, पण नेमकं आम्ही काय करतो हे दिसायचं आहे ना. देन देवान दिलंय मला एवढं, तर ते जे दिसणं आहे ना, ते दिसणं ठळक झालं पाहिजे. आता सातत्याने ठळक होते पुढे गेलं पाहिजे. आता तुम्ही जे बोलतात त्याच्या पुढे वेगळा प्रयोगही आपल्याला करता आला पाहिजे, या दृष्टीने मी बोलतोय. थोडंसं वेगळं उदाहरण देतो की आपल्याकडे बाबासाहेबांची गाणी येत आहे, खूप गाणी येत आहे. सगळी चांगली येतात असं म्हणणार नाही, खूप वाईट पण येत आहे. तिथे त्या लोकांना आपण थांबवतो पण की हे थांबव, हे सगळं वाईट आहे, खूप वाईट आहे. पण एखाद्या गाणं इतकं सुंदर असतं ना, लय माझ्या तुकड्या बाबासाहेबामुळ तुझ्या माझ्या घरात. ते हे असं जेव्हा येतं ना, हे धवल्याच्या वळणाचं आहे. चंद्रकला नाही गात होते ना धवला, तर हे धवल्याच्या वर्णनाचं आहे, वळणाचं आहे. हे वळण बिघडता कामा नये. हे वळण बिघडलं ना, मग लोकांच्या नाकातून रक्त येतं, कानातून रक्त येतं, तो डीजे वाजतो आणि मग ते एकदम काय डीजे जोरात वाजवतो, तुला तुझ्या आईची शपथ आहे. अरे एकदम भिकार करण्यासाठी काय आईची शपथ घालतोय, आईची शपथ कुठे घालवली तरी कळतं. डीजे जोरात
तुला आईची शपथ आहे. अरे नको ना बाबा, नको ना, ते बंद करणं. ते माय मावले किंवा म्हणजे सगळे म्हातारी आणि जी छोटी बालक आहे त्यांना त्या डिसीजचा त्रास व्हायला लागला आहे. अर्धा ठाणं खाली होतं, बहिरेश बरोबर आहे, अर्धा ठाणं खाली होतं उत्सवाच्या कालखंडामध्ये. आमची सगळी छोटी लेकरं आणि म्हातारी माणसं थांबत नाही, ठाण्यात निघून जातात. असं होता कामा नाही. माणसांचा बळी देऊन कोणतंही गाणं जे ना ते समृद्ध होणार नाही. त्या समृद्धीसाठी आपल्याला सगळ्याच लोकांना जगावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे. स्वरापट आणि ताल आपला हलता कामा नाही. किती सुंदर तालाचे आहोत, किती सुंदर तालाचे आहोत ना. तर हे सगळं स्वरापटीतून जोडलं जाईल आणि भाषा समृद्धी नावाची गोष्ट जी आहे पुढे पुढे जाईल आपल्याला. मला हे सांगते बोली भाषा जी आहे ती टिकवण्याची दिशा, जसं तुम्ही आता कविता आणि पारंपरिक गीतांच्या संदर्भात बोलला, तर ती त्याच्याबद्दल एक मला सुचवायचं वाटतं की हे जे कवी आहेत यांनी त्या ज्या आईच्या गडी गाण्याची तुम्हाला थोडीशी म्हणजे हे वाटतं, कमतरता वाटते. तर अशी जी मराठीमध्ये असतील, कुठे इतर भाषांमध्ये जी असतील, तर ती आगरी भाषेमध्ये अनुवादित होतील ना. सगळे समर्थ लोक आहेत तिथे कवी आपल्याकडे. तर तशा पद्धतीचं आईच्या कविता ज्या आहेत त्या अनुवादित करून त्याचं पुस्तकही प्रकाशित झालं तरी सुद्धा तो एक मोठा संग्रह तयार होईल. आणि मग ही एक दिशाच असेल. कविताच नाही, अनुवादापेक्षा मला काय वाटतं एवढी प्रतिभा लोक आहेत आपल्याकडे आहेत ना, 100% ना. आणि तेच त्यांनाच मोटिवेट करणं हे काम आगरी शाळेकडून होणार डेफिनेटली. दया इथे आमचा एक कवी पण आहे, संगीतकार आहे, गीतकार आहे, या कलाकारांनी तुम्हाला सांगतो की कलावंत आहेत, पण हे कलावंतांनी ही भाषा समृद्ध किंवा पुढे वाटचालीने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याला तुम्हाला एक मिनिट जे पुढे ते बोलून घेऊन सांगायचं. हां, तर आपल्याला काय करायचं सर, आपण आता शिक्षक म्हणून काय करायला हवं, तर मी माझा प्रयोग केला तसा शाळांमध्ये आधी त्या आदिवासी भाषा असेल तर आदिवासी मुलाला आदिवासी भाषण वगैरे वगैरे. आपल्याकडे हायस्कूल लेवलला असं होण्याची शक्यता आहे की जे सांस्कृतिक आपला गॅदरिंग असते, गॅदरिंगच्या वेळेला आगरी गाणी किंवा जी मुलं असतील ज्या ज्या पद्धतीची त्यांची गाणी आपल्या लेवलला गॅदरिंगमध्ये असं कार्यक्रम झाला पाहिजे, मुलांमध्ये झाल्या पाहिजे. त्या भाषेतून पुन्हा पुढे आले तर ती मुलं जेव्हा बोलतील ना मुलांसमोर, इतर मुलांसमोर, तेव्हा ही भाषा आपली पुढे पुढे सरकत जाईल. नक्कीच हा भाषेचा सांस्कृतिक विकास झाला. आणि सांस्कृतिक विकास तर आहे, सर्वसमावेशक असा विकास होण्याची दिशा म्हणजे आपण याच्यातून दिली पाहिजे. म्हणजे हा फक्त एक गाणीच लिहा तेच मुलांमध्ये इन्कल्केट करा तसा नाही मुद्दा. हा एकूण पूर्ण अभ्यासामध्ये जसं विश्वकोशामध्ये विश्वकोश तयार झाला पाहिजे, शब्दकोश तयार झाला पाहिजे. आणि त्यातून पुस्तक गाणीच आणि नवलाच नव्हे तर जसं कोकणी मालवणी नाटकं अनेक वर्ष आजही बरेचदा ती प्रसिद्ध आहेत, त्यांना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि सगळ्यांनी उचलून धरल्या त्या भाषा. अशा पद्धतीची नाटकं सुद्धा अगदी आली बरीचशी, पण त्याला उचलून धरण्याचं काम आपल्या समाजाकडून झालं नाही. आपण जर अशा पद्धतीचं एखादी चळवळ उभी केली, नाट्य लेखनाची झाली, त्याच्यासाठी आपण एका स्पर्धा घेऊ शकतो आगरी नाटकांच्या. त्यानंतर कवी संमेलन घेण्यापेक्षा कविता स्पर्धा घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जशी आगरी शाळेमध्ये आता बोली भाषेविषयी ज्या काही आपण संवेदना व्यक्त करतोय तशा पद्धतीने ती एक वाटचाल चांगली सुरू होऊ शकते. सांस्कृतिक वारसाच नव्हे तर सर्वसमावेशक वारसा कसा जपता येईल ना, हे याच्यावर आपण बसून सगळ्यांनी चांगला विचार केला पाहिजे. सर मी मगाशी तो मुद्दा एक सांगितला खूप चांगला आम्हाला आवडला की म्हणजे ई माध्यमातून काय झालं पाहिजे. तर कालच मी त्यांची चर्चा केली, आमचे सदेश वगैरे काही मंडळी त्या काम करत असतील की एका आगरी भाषा ग्रुप असा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये जवळजवळ पालघरपासून ते अलिबागपर्यंत संपूर्ण असे भाषेप्रेमी आहेत. तर त्यांना एक सांगितलं की उदाहरणार्थ तुम्ही एक शब्द द्यायचा आई, मग आईला पालघरमध्ये काय म्हणतात, आमच्याकडे गो म्हणतात, तिकडे आई म्हणतात, तिकडे आईस म्हणतात वगैरे वगैरे. मग एका शब्दाला त्या प्रांतात काय शब्द, मग त्याचं संकलन आणि तो लगेच काय झाला पाहिजे तर तो संकलन झाला पाहिजे. आणि ही जी आहे ना ही शाळा फार महत्वाची रामनाथ मातेच्या ग्रुपवर आहे. दर दिवशी एका शब्दाचा कोणताही शब्द दिला जातो आणि त्या शब्दाला धरून त्या विभागाला कोणता शब्द आहे, एका शब्दाला अनेक
समानार्थी शब्द सापडतात आणि त्याचं जे संकलन असेल ते माझ्या पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी असेल, दिशादर्शक असेल आणि कम्प्युटराईज असल्या कारणाने मुलं त्याच्यामध्येच गुंतलेले आहेत, त्यांना आवश्यक असलेलं ते पर्यायी शब्द तो मिळेल. हा आजचा ह्या कार्यक्रमाच्या ह्या अर्थाने आपल्या बोलीला पुढे नेण्यासाठी काय केलं पाहिजे, ते उपाय कोणते, या सर्वांकडे आम्ही इथे जो आमच्या विचारांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त करायचा आवराच करायचा करायचा तर आगरी बोलत बोलत आपली बहिणी आपल्याला भरवला घास, आगरी बोलतच आपल्याला आपली असणी भरवला घास. मग तीच भाषा बोलायला आम्हाला कणाला वाटायला पाहिजे. अरे आम्ही आगरी भाषेचा अभिमान म्हणून सगळीकडे बोलत ती सुटन आणि आगरी संस्कृतीचा आम्ही वाटच सुटू. सगळीकडे धन. धन्यवाद. आयोजकांना धन्यवाद. सरांनी तुमच्यासाठी अचानकच पाऊस सुरू झाला आपल्याकडे आणि खूप चांगली गावं आता उडली आहे. त्या संदर्भातली एक रचना आहे माझी कविता. एक कोल्हापूरचा स्वप्नील नावाचा मुलगा आहे, तो सिनेमा करतोय. त्या सिनेमात लवकरच कविता त्याचं गाणं होईल ते तुमच्या प्रयत्न होतो. जीन फाटतया जीन फाटतया तिथंच ओवावा धागा बाई दुःखाच्या कष्टानही पाव्या भेगा बाई दुःखाच्या कष्टानही पाव्या भेगा जीन फाटतया तिथंच ओवावा धागा बाई दुःखाच्या कष्टानही पाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा धार कधी उन्हाला द्यावा धार गाव बुडणारा सोसावा पूर गाव बुडणारा सोसावा पूर काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून उरी बाबळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा इथं जाळते नात्यांची झळ इथं जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहोर पळ होते जीवाची गाहोर पळ जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुळगलेला सदरा नाहीये चेहरा आहे माझा जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुळगलेला सदरा नाहीये चेहरा आहे माझा नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली गुढ्या वाढत गेल्या नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली गुढ्या वाढत गेल्या अगदी शाळा कशाला तर नात्यांची इस्त्री सरळ ठेवायची गुढ्या कमी करायच्या इथं जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहोर पळ सार हातच देऊन उन्हा उन्हाच होऊन ऊन पराया कोण सगाग बाई दुःखाच्या कष्टानही पाव्या भेगा. आणि कवितेच्या शेवटच्या वेळी आगरी शालेसाठी तुमच्या सगळ्यांसाठी माझं धावना मायाळू गाव माझं धावना मायाळू गाव तुझ्या वेशीत रोजही धाव तुझ्या वेशीत रोजही धाव तुझं म्हणून गोड म्हणून तुझं म्हणून गोड म्हणून ठेव ओसरीत थोडी जागा बाई दुःखाच्या कष्टानही पाव्या भेगा कष्टा